अंतिम सामना, फायनलचा सामना, दिवा 40+ विरुद्ध सारसोले 40+. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो गोलंदाज रवी यांना. गोलंदाज रवी यांचा हा पहिला चेंडू. स्ट्राईक मध्ये आपण पाहतो फलंदाज प्रकाश केणी यांना. नॉन स्ट्राईक एंडला किशोर पाटील. अशी ही सलामीची जोडी दिवा 40+ संघाची. पहिला चेंडू फायनलचा. हा चेंडू झुळकावून दिलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा कुठलाही प्रयत्न दिसत नाहीये. फक्त आणि फक्त मिळेल एक धाव. संयमी क्रिकेट पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय. 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना दिवा 40+ संघ किती धावसंख्या उभारेल हा मात्र प्रश्न आहे. दिवा संघ एक ताकदवार संघ आहे. सारसोळे संघाला मात्र टार्गेट ठेवायचं आहे. सारसोळे संघाचा विचार केला तर सारसोळे संघामध्ये देखील बलाढ्य फलंदाज आहेत. हा चेंडू यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. खराब क्षेत्ररक्षण मिथुन वैती याच्या माध्यमातून. आणि येथे मात्र मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. फायनलचा सामना आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना दिवा 40+ संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा रवी यांचा आगामी चेंडू. स्ट्राईक मध्ये किशोर. वाईट बॉल. पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतोय. लाईन खराब होती. पंचांनी पाहिलं आणि दंडित केलं या गोलंदाजाला. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवी यांचा आगामी चेंडू. हा चेंडू फेकला जातोय. चेंडू उडवलाय. चेंडू येईल आउट ऑफ द पार्क. सीमा रेषा पार. हा येतोय मॅक्झिमम षटकार 6 धावा. यावेळी आलाय पॉवरफुल षटकार. या षटकाराच्या साह्यानं मात्र धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा कट केलं जाते चेंडूला गॅप मध्ये. चेंडू चाललाय दंदन करत. क्षेत्ररक्षक आहे. खराब फेकी पहा. 1चं रूपांतर 2 मध्ये. दुहेरी अंकेने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोचली 12 या आकड्यावरती. हळूहळू धावसंख्येला मात्र गती प्राप्त होताना दिसतीये दिवा 40+ संघाच्या. पुन्हा एकदा आगामी चेंडू रवी यांचा. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय गॅप मध्ये. 1 बाउंड. सीमारेषा पलीकडं 4 धावांसाठी आणखीन एक उत्तुंग चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 16 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकावरती मात्र आक्रमण केलंय. हल्ला केलाय. प्रहार करताना दिसतो यावेळी फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय किशोर पाटील याला. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी होती आहे. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना दिवा 40+ संघाची धावसंख्या बिनगडी बाद 17 धावा.
डीजे मास्टर पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये रवी अतिशय महाग ठरले. 17 धाव संख्या कुठून काढल्या तब्बल फलंदाजी करत असताना दिवा संघानं. दिवा संघ अतिशय चांगला खेळ प्रस्थापित करत असताना या कराव्या गावच्या मैदानावरती आपण पाहतोय दिवा 40+ संघाचा अप्रतिम दर्जेदार खेळ. सलामीची जोडी आपण पाहतोय क्रीजवरती प्रकाश केणी आणि किशोर पाटील. पुन्हा एकदा स्ट्राइक मध्ये आपण पाहतोय किशोर पाटील याला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मिथुन वैती. हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी होतीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 18 रन्स. आता मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. मिथुन वैती याला कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जास्त धावसंख्या खर्च झाल्यात. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला लगाम लावावा लागेल या गोलंदाजाला. परंतु तितक्याच ताकदीचे फलंदाज समोर उभे आहेत. पुन्हा एकदा स्कूप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. OUT आउट. काय जबरदस्त नेमबाजी आपण पाहिली. स्कूप करण्याचा प्रयत्न सफल ठरला होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी झाली. डायरेक्ट हिट. फलंदाज धावचित. फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. प्रकाश केणी यांच्या खेळीचा अंत होतोय. धक्का क्रमांक पहिला लागतोय दिवा 40+ संघाला. नवीन फलंदाज आलाय वनडावनच्या स्वरूपात दिवा 40+ संघाकडनं अजय पाटील. किशोर पाटील आणि अजय पाटील दोन्ही बंधूंची जोडी मैदानामध्ये खेळ साकारताना दिसतेय. किशोर पाटीलने चांगला खेळ साकारलाय. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अजय पाटील चांगला खेळ साकारेल का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. मिथुन वैती याची चांगली लाईन पाहायला मिळते. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. गतिमान चेंडू फेकलाय. आता मात्र बीट केलं जातंय फलंदाजाला. कुठेतरी चांगली गोलंदाजी दर्जा दाखवतोय आपल्या गोलंदाजीचा. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय मिथुन वैती. जबरदस्त खेळ मिथुन वैती याचा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1चं रूपांतर 2 मध्ये पाहायला मिळतंय. हा फायदा मात्र दिवा 40+ ला होतोय. कुठेतरी सारसोळे संघ क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये चुका करताना दिसतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 20 या आकड्यावरती. 20 रन्स. पुन्हा एकदा मिथुन निघतोय. हा चेंडू उडवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. हा येतोय कणकणीत दणदणीत चौकार. 4 धावा. या चौकाराच्या साह्याने मात्र दिवा 40+ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 या आकड्यावरती. 24 रन्स. पुन्हा एकदा मिथुन वरती आक्रमण. हल्ला चढवलाय. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. आता मात्र दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न. फलंदाज पहा. अतिशय आळसपणा आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाचा. फलंदाजाला वाटलं की आपण सहजरित्या क्रीज मध्ये पोहोचू की काय परंतु डायरेक्ट हिट केलं. डायरेक्ट फेकी केली. यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवलं अजय पाटील याला. चला सामन्याचा स्पीड वाढवायचं प्लीज. फलंदाज पटापट मैदानामध्ये उतरवायचे आहेत. दिवा 40+ अंधार पडत चाललाय. प्लीज सारसोले संघाला त्रास होईल. नवीन फलंदाज आलाय संजय.
स्ट्राईक एंडला आपण पाहतोय किशोर पाटील याला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज शशी तांडेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शशी तांडेल यांना. आपलं अंतिम अखेरचं षटक असेल फायनलचं. हे पहिल्या सत्रामधलं अंतिम अखेरचं षटक आपण पाहतोय मिस्टर शशी तांडेल यांचं. स्ट्राईक मध्ये फलंदाज किशोर पाटील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना दिवा 40+ संघाची धावसंख्या 25 रन्स. लेट्स प्ले. चला, कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. शशी यांचा हा पहिला चेंडू किशोरसाठी. चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलाय. कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू पकडतील, फेकतील. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांमध्ये अवधी होता 2 धाव घेण्याचा आणि या 2 रन कंप्लीट केल्या जातील. या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 27 या आकड्यावरती. 27 रन्स आपण पाहतोय दिवा 40+ संघाचे. चांगल्या स्थितीमध्ये दिवा संघ जाऊन पोहोचलाय. येणारे 5 चेंडू किती धावा येतील हा येणारा काळ ठरवेल. हा किशोरसाठी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब होती, पंचांनी पाहिलं, वळण घेतलंय आमच्याकडं, वाईट बॉलचा इशारा केलाय. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जातीय. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार येताना दिसतोय दिवा संघाच्या. पुन्हा एकदा शशी तांडेल यांचा आगामी चेंडू. हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स, सीमा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. आणखीन एक चौकार येतोय. किशोर पाटील याच्या बॅट मधनं जबरदस्त फलंदाजी करतो या मैदानावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेनं मारण्याचा प्रयत्न. बॅट शिकडा. बोल्ड त्रिफलाचित बाद होतोय. कॅच आउट होतोय. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षक कुठलीही चूक करत नाहीये. साधा सोपा झेल टिपला. किशोर पाटील याच्या खेळीचा अंत होतोय. चांगला खेळ साकारत होता. वैयक्तिक किशोर पाटीलची खेळी आपण पाहतोय. 22 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी. चांगलं योगदान दिलं किशोर पाटील यानं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मनोहर पाटील. पुन्हा एकदा शशी तांडेल यांचा आगामी चेंडू. हा चेंडू दांडी 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 गोल. फलंदाज बाद. दिवा संघ तुम्ही खरंच खूप टाइमपास करताय. प्लीज तुम्हाला विनंती करतोय, फटाफट बॅट्समॅन पाठवायचे. तुम्हाला सुरुवातीलाच विनंती केली होती. अंधार पडत चाललाय. सारसोली संघाला त्रास होईल याची तुम्ही दक्षता घ्या. तुम्ही एकत्र क्रिकेट खेळता. कधी कधी तुमची जर फिल्डिंग असती तर तुम्हाला देखील त्रास झाला असता. हे देखील समजून घ्या. प्लीज सहकार्य करा. पुन्हा एकदा शशी तांडेल. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय दणदण करत. सीमारेषा पलीकडं. हा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 36 या आकड्यावरती. 36 रन्स आपण पाहतोय दिवा 40+ संघाचे प्रथम फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शशी तांडेल. आता थोडेसे महाग ठरताना दिसत आहेत. बॅक टू बॅक 2 धक्के दिले. आता मात्र आलाय हा चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा केला प्रयत्न. पाहता पाहता या मात्र 2 धावसंख्या सहजरित्याने कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती.
पाहता पाहता पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. 39 धावांचं टार्गेट असेल ते सारसोळे संघासमोर. चला दिवा संघ लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे, लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे प्लीज. याच्यानंतरचा आवाज असेल आमचे मोठे बंधू समालोचक अमरदादा भोईर यांना विनंती करतोय या स्पर्धेची सांगता आपण करायची आहे. फायनलचे षटक आपण आपल्या वाणीतून समालोचन करायचं. प्लीज अमरदादा या. धावांचं टार्गेट आहे. याच्यानंतरचा आवाज असेल अमर भोईर यांचा. थँक्यू प्रतीक. अंतिमची भैरवी, अंतिमची लढत. प्रथम फलंदाजी करताना दिवा संघाने 38 धावा टोळवल्यात आणि 39 धावांचं टार्गेट. 3 षटकांची लढत जवळजवळ प्रत्येक षटकामागे 13 धावांची सरासरी राखावी लागेल सारसोले 1140 संघाना. आणि 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज खेळपट्टीवरती येताना दिसत आहेत. शशी आणि मिथुन अशी ही सलामी जोडी खेळपट्टीवरती येताना दिसते. 39 धावा डिफेंड करण्यासाठी सलामीचा गोलंदाज दिवा संघाकडून मनोहर पाटील. अंतिमची भैरवी, अंतिमची लढत. मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2025 पोटी प्लस करावगाव यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. सेकंड इनिंग मधील पहिला चेंडू आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय डिपिश फाईन लेग मध्ये. चेंडू चकवला जातो क्षेत्ररक्षकाला आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, खराब जजमेंट तिथे उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाचा आणि हा चौकार मिळतोय आणि चौकाराने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते. 4 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड ऑन फर्स्ट डिलिव्हरी. अप्रतिभा सुरुवात, चांगली सुरुवात. 39 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा. काय सुरुवात करतोय कर्णधार शशी आपल्या संघासाठी. थोडासा अक्कूट टप्प्याचा चेंडू होता, झुळकावून दिला, मात्र थोडीशी खराब क्षेत्ररक्षणाची साथ, खराब जजमेंट तिथे फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्याचा दरम्यान पुढील चेंडू नेरुल ज्वेल यांकडून. हा चेंडू खोलवाल टप्प्याचा लो फुल टॉस प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिला लॉंग ऑन मध्ये. 1 धाव धावून पूर्ण मिथून याचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हुलकावणी देण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी याच्या जोरावरती 1 धावावरती सीमित कुंठित ठेवण्यात यश मिळालंय. 1 धावा अजून ऍड केली जाते. धावसंख्या पुढे सरसावते 5 धावांवरती. 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आता मिथून प्रथमच सामना करेल मनोहर याच्या महाराजा. मनोहर पाटील हा जबरदस्त गोलंदाज आहे पण तेवढ्या ताकदीचे फलंदाज आहेत शशी आणि मिथून प्रथमच सामना करेल. मनोहर पाटील याच्या माऱ्याचा एसटी रक्षक किशोर पाटील एसटीला खेटून चिटकून जवळ शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना दरम्यान पुढील चेंडू. हा चेंडू अक्कोट टप्प्याचा चेंडू झुळकावून दिला. चेंडू जातो हवेत आहे आणि चांगला जेल टिपला जातोय तिथं किशोर पाटील यांच्या माध्यमातून. स्वतः संघाचा कर्णधार तारक भूमिकेत दिसतोय. चांगलं जजमेंट आहे, चांगलं रनिंग केलं आणि चांगलं जज करून झेल टिपला आणि पहिला हादरा दिला सारसोळ्या संघाला. सारसोळ्या संघाचा पहिली विकेटची पतंग होतीये. पहिला विकेट बॅक टू द डगआउट. आता मात्र थोडासा अडचणीत असेल संघ कारण चांगला फलंदाज बाद होतोय पण त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन येणारा फलंदाज, ताकदवार फलंदाज त्या संघाचा तारणहार ज्याने सेमीफायनल मध्ये जबरदस्त खेळ खेळला. क्वार्टर फायनल मध्ये देखील 1 हँड लढत दिली आणि 1 हँड क्वार्टर फायनल जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. तोच उदय तांडेल खेळपट्टीवरती येताना दिसतोय.
मनोहर पाटील याचा मागील चेंडू होता ना, तो अकुट टप्प्याचा चेंडू होता, थोडा झुलकावून दिला होता लेग साईडला. सीमा रेषेलगत उपस्थित असलेला कर्णधार किशोर पाटील यांनी चांगलं जज केलं आणि चांगला झेल टिपला. आता मात्र उदय मनोहर पाटील याच्या माऱ्याचा सामना करेल आणि हा चेंडू शॉट ऑफ गुडलँड चेंडू जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये साजेसं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेने उदय तांडे आपलं खातं खोलतंय, संघाला पुढे सरसावतोय. एक धावेने संघ पुढे सरसाव आहे. संघाची धाव संख्या धावून पोहोचली आहे 6 धावांवरती. 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 14-33 असं गणित समीकरण. मनोहर पाटील पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो नेरुल ज्युलियन कडून आणि हा चेंडू झुळकावून दिला लेग साईडला. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. लेग साईडला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पहिल्या चेंडूवरती ज्याच्याकडून थोडीशी चुकी झाली होती, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतो. 1 धाव मिळते. 1 धावेचा भरणा होतो. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत 7 धावांवरती. शेवटच्या अंतिम भैरवीचं लढत आणि याचा आस्वाद घेताना सर्व क्रीडा रसिक. मनोहर पाटील आणि हा चेंडू जबरदस्त लेग स्पिन प्रकारचा मारा. आता मात्र उदय तांडेल सारख्या फलंदाजाला चकवण्यात यश मिळालं आहे. पहिल्या षटकाची सांगत होते. पहिलं षटक समाप्त होत आहे. धाव संख्या फक्त आणि फक्त 7. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. 12ला 32 म्हणजे प्रत्येक षटकामागे 16ची सरासरी राखावी लागेल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल मनोहर पाटील याची, कारण 13ची सरासरी राखायची होती सारसोळे संघाला आणि फक्त धावा खर्च केल्या 6 धावांनी बॅकफुटवर फेकलाय. अप्रतिम सुरुवात मनोहर पाटील याची आणि दिवा संघाची. 12ला 32 असं हे गणिती समीकरण. थोडं स्पीडअप करायचं आहे दिवा संघ, कारण सूर्यास्ताच्या मार्गावरती आहे. अंधार होईल. प्रेक्षक ज्या सामन्याच्या आतुरतेने वाट बघत होते ते शेवटच्या सामन्याचा आस्वाद सर्व प्रेक्षकांना क्रीडा रसिकांना घ्यायचा आहे. आयोजकांची विनंती असेल, कारण हा सामना प्रकाशात पूर्ण झाला पाहिजे. आणि नवीन गोलंदाज येतोय किशोर. स्वतः कर्णधार गोलंदाजच्या भोळ्यावर वेशीवर पडल्यावर गोलंदाज किशोर टू शशी, कॅप्टन टू कॅप्टन अशी ही चकमक. पहिला चेंडू आता मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय. थोडासा नियंत्रण हरवतोय कर्णधार किशोर आणि अवंतर धावसंख्या खातं उघडते. अवंतर धावसंख्येच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावली 8 वरती. दोन्हीही कर्णधार आमने सामने आहेत, गोलंदाज आणि फलंदाज किशोर आणि शशी. आता मात्र किशोर पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर कमबॅक करतोय. कर्णधार शशी सारसोळा 40+ संघाचा कर्णधाराला चकवण्यात यश मिळत आहे. आता तरी पहिल्या चेंडूवरती एक चांगला चेंडूची समाप्ती होतीये. पहिल्या चेंडूवरती चांगलं यश मिळत आहे कॅप्टन कोला किशोर याला. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू, गती परिवर्तन, थोडीशी लाईन मागे घेतली, अगोदरच हेरलं. शशी हार्ट स्टान्स घेतला होता, पुढे उडत सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न होता, ते अगोदरच गोलंदाज किशोर यांनी हेरलं आणि थोडंसं आपला चेंडूला मागे खेचलं. थोडंसं मागे घेऊन थोडंसं लेगकट हलवार प्रकारचा चेंडू टाकला, व्हेरिएशन केलं आणि चांगल्या चेंडूची समाप्ती होती. लगातारचे 2 डॉट. थोडासा आता प्रेशर दडपण असेल शशी याच्यावरती. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा मारा. चेंडू कव्हर्स मध्ये जातो आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगला झेल टिपला जातोय संजय पाटील यांच्या माध्यमातून. एक चांगला झेल टिपला जातोय. काय गोलंदाजी करतोय, पुरेपूर बांधून ठेवलाय, पुरेपूर जखडून ठेवलाय. धाव संख्या स्थगित सीमित खुंटीत आहे 8 वरती. काय बोलतोय वैभव सर? हॅलो. यस अमर, एक कॅप्टनी पारी, बॅटिंग बघितली, फिल्डिंग बघितली आणि आता ही गोलंदाजीची धार पाहतोय आपण. किशोर कुठलाच मोठा फटका मारू देत नाही, जखडून ठेवलेला आहे. सारसोळे संघ मोठा संघ आहे, कारण की शशी तांडेल, उदय तांडेल हे मोठे फलंदाज आहेत, त्यांना देखील बांधून ठेवलेलं आहे किशोर याने. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय या किशोरकडून. यस, चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला संघाने किशोर याचं कौतुक करणं तेवढं कमी आहे. पण आता मात्र नवीन फलंदाज येतोय जयेश, ज्याची ख्याती आहे, चांगला खेळ साकारतो आणि जेव्हा एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता, मी जवळजवळ 3 ते 4 सामने बघितले आणि त्याने षटकाडून तो सामना जिंकून दिला, असा जयेश खेळपट्टीवरती आलेला दिसतोय. आणि पहिला चेंडू आता ब्लॉक होल मध्ये टाकलेला, जबरदस्त मारा करतोय यार. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग, अप्रतिम मारा करतोय. अजूनपर्यंत 4 चेंडू ऑफिशियल डिलिव्हरीज ह्या षटकातल्या
टाकले गेलेत किशोराच्या माध्यमातून आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि एक धाव जी खर्च झाली ती व्हाईटच्या रूपात अवतर स्वरूपात खर्च केली आहे किशोराने. वन्स अगेन आउट बॉलिंग मार्क किशोर टू जयेश. आता मात्र पुन्हा एकदा व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग यार. पुरेपूर सामना फिरवून ठेवला अजूनपर्यंत. काय गोलंदाजी करतोय वारंवार चांगल्या टप्प्यावर चांगल्या दिशेने चांगल्या लाईनने आणि चांगल्या व्हेरिएशननी गोलंदाजी करतोय आणि फक्त धाव खर्च केले एक आणि शेवटचा एक चेंडू शेष आहे शिल्लक आहे बाकी आहे. किशोर टू जयेश आणि हा चेंडू जबरदस्त मारा. काय बोलतोय काय गोलंदाजी यार. जर गोलंदाजी आवडले असेल तर निश्चितच या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत कारण फायनलच्या अंतिम सामन्यात कर्णधार गोलंदाजच्या बोहळ्यावरती आणि आपल्या संघासमोर एक जबरदस्त उदाहरण प्रस्थापित करताना गोलंदाज कर्णधार किशोर पाटील. काय गोलंदाजी. ऍब्सोल्युटली खरोखरच एक उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना. हा षटक दुसरं षटक होतं. या षटकामध्ये मला वाटतं मात्र एकच धाव खर्चिले आहे. व्हॉट बॉलिंग ऍब्सोल्युटली आणि ती पण अवांतर धावसंख्या. वळूया शेवटचं अखेरचं अंतिम निर्वाणीचं षटक पाहूया. प्रकाश केणी काय होईल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी एक मोठं आव्हान 31 हो म्हणजे 6 षटकार 5 षटकार पाहिजे आपल्याला. राईट प्रकाश केणी पाहूया. राईट राऊंड विकेटचा मारा करेल. हा चेंडू आदलतोय पायावरती बघा आणि बाद होतोय. एक मोठा खेळाडू पहिला चेंडू वरती मारायचा होता कारण की आता मारण्याचं आहे कारण की 6 चेंडू होते आणि 31 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडू वरती बाद होतोय. जो मोठा खेळाडू उदय तांडेल याला बाद करतोय. एक उत्कृष्ट असा गोलंदाज एक नावाजलेला असा हा अष्टपैलू खेळाडू दिवा संघाकडून जो खेळतोय प्रकाश केणी. पहिल्याच चेंडूवरती झटका दिलाय सारसोल 11 संघाला. आता मात्र 5 चेंडू 31 धावा. निश्चित वैभव सर थोडंसं सूचित करू इच्छितो. अगोदरच्या सर्व सामन्यामध्ये उदय सलामीला आला होता आणि शेवटच्या सामन्यामध्ये रणनीतीमध्ये चेंज केला. सारसोळ 11 40+ संघाने उदयला 1 डाऊनच्या रूपाने ठेवलं आणि कुठेतरी ते महागात ठरताना दिसतो निर्णय आणि रणनीती चुकताना दिसतीये. नक्कीच मनोज तांडेल हा देखील एक उत्कृष्ट फलंदाज. 5 चेंडू आणि 31 धावा पाहायचा आहे. प्रकाश केणी एक उत्कृष्ट गोलंदाज अष्टपैलू खेळाडू प्रकाश केणी. मनोज तांडेल बघायचं आहे. 5 चेंडू 31 धावा. हो आलाय मोठा फटका षटकार. 6 धावेने धावपळ पुढे सरतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 25 धावा. प्रकाश केणी पुन्हा एकदा मनोज पाहायचा आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू आदळतोय पायावरती निर्धाव चेंडू. आता मात्र 3 चेंडू आणि 25 धावा. जवळ सामना दिवा संघाने जिंकलेला आहे परंतु क्रिकेट आहे काही सांगता येत नाही. काही प्रिडिक्ट पण करू शकत नाही आपण. आत्ताचा चेंडू मनोजाने 1 धावेसाठी मारलेला हा फटका नाही थोडेसे मिसफिल्ड होते आणि इथे 4 धावा मिळत आहेत. आता मात्र 3 चेंडू 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नक्कीच फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. प्रकाश केणी चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे परंतु वेळ निघून गेलेली आहे आणि नक्कीच वेळ निघून गेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. 1 चेंडू 21 धावा. 1 चेंडू 20 धावांची आवश्यकता. प्रकाश केणी आणि अशा प्रकारे विजयी संघ मेगा फायनल मध्ये होतोय. दिवा 40+ खूप अभिनंदन. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन दिवा संघ. चलो डीजे.